सर्व उपस्थितांचे स्वागत, मनापासून स्वागत. मान्यवरांचे स्वागत. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. मान्यवरांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. परत एकदा उपस्थित श्रोत्यांचे मनापासून स्वागत, मान्यवरांचे स्वागत. कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रातर्फे दरवर्षी एक विषय घेऊन एक विशेष अंक काढला जातो. त्याचप्रमाणे यावर्षीही म्हणजे आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस या दिनाचे औचित्य साधून आज कुटुंब संस्था समाजव्यवस्थेचा अनमोल पाया हा अंक आपण प्रकाशित करणार आहोत. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय, पाहुण्यांचा परिचय असं दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या सचिव डॉक्टर अंजलीताई देशपांडे यांनी करून द्यावं असं मी त्यांना विनंती करते. नमस्कार सर्वांना. आज जागतिक कुटुंब दिवसाच्या निमित्त कुटुंब व्यवस्थेवरचा विशेष अंक प्रकाशित करावा असं दृष्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं. या प्रकारचा विशेष अंक सुरू केला जवळजवळ 17-18 वर्षांपूर्वी आणि 2005 सालापासून आम्ही दरवर्षी एक विशिष्ट विषय घेऊन विशेष अंक करायचा आणि तज्ज्ञ मंडळींकडून त्या विषयावर लिहून घ्यायचं. सर्वसाधारणपणे एक संग्राह्य विशेष अंक व्हावा अशा कल्पनेने हे सुरू केलं. वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आपण घेतले. त्याच्यात लैंगिक शिक्षणासारखा विषय असेल, महिलांच्या शिक्षणाचा विषय असेल, महिलांच्या आरोग्याचा विषय असेल, महिलांची तस्करी असेल, वुमन इन डिसिजन मेकिंग असेल, वुमन इन ॲग्रिकल्चर असेल, अर्थ आणि महिला असाही विषय असेल. असे 17-18 विशेषांक त्यातले काही आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. याच्याशिवाय दर रोज येणारं वर्तमानपत्र आणि पिरियॉडिकल्स काही याच्यातून येणारं महिलाविषयक जी काही माहिती असते ती सगळी माहिती आपण एकत्र करतो आणि त्याच्या आधारावर सुरुवातीला त्याचं नाव महिला विश्व असं होतं. आता त्याचं नाव दृष्टी स्त्री अध्ययन असं आहे आणि दर महिन्याला महिला विश्वात काय काय घडलं असं सगळं आपल्याला या मासिक अंकामध्ये वाचायला मिळेल. असा अंक आपण हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित करतो. याच्याशिवाय दृष्टीने काही रिसर्च प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत घेतले आहेत, ज्याच्यामध्ये झारखंड, छत्तीसगड, ओरिसा याच्या वनवासी भागामध्ये ज्या मुली डोमेस्टिक वर्कर म्हणून दिल्ली, पंजाब, हरियाणा इकडे जात असत किंवा नेल्या जात असत आणि त्यांचं इकॉनॉमिक आणि सेक्शुअल असं सगळ्या प्रकारचं ॲब्यूज तिथे होत असेल, अशा सगळ्या विषयाचा सर्व्हे करून आपण तो सरकारकडे सबमिट केला. लेबर कमिशनर, ट्रायबल कमिशनर अशाही सगळ्यांकडे दिला. त्याचा एक फायदा असा झाला की त्यावेळी सोशल सिक्युरिटी बिल पार्लमेंटमध्ये होतं आणि त्या सोशल सिक्युरिटी बिलमध्ये डोमेस्टिक वर्कर्सचा कुठलाही समावेश झाला नव्हता. तो आपल्या या सगळ्या सर्वेक्षणामुळे त्याच्यामध्ये झाला. याच्याशिवाय हरियाणातल्या डिक्लायनिंग सेक्स रेशो लक्षात घेऊन आणि हरियाणातल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितल्यानुसार हरियाणामध्ये बाहेर प्रांतातून मुलगी विकत घेऊन तिच्याशी लग्न केलं जातं अशी जी पद्धत पडली आहे, ती जी मॅरेज पॅटर्न तिथला त्याच्यामुळे बदलला याचंही सर्वेक्षण दृष्टीने केलं. त्याचंही आम्हाला रिस्पॉन्स असा मिळाला की हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा दृष्टीचं नाव ऐकल्यावर त्यांनी म्हटलं की अजूनही आम्ही तुमचा रिपोर्ट फॉलो करतो आहे आणि सांगायला आनंद असा आहे की हरियाणाचा सेक्स रेशो आता बदलला आहे आणि आपल्या रिपोर्टनंतरच
जो बेटी बचाओ बेटी पढाओ हा जी योजना सरकारची सुरू झाली ती आपल्या रिपोर्टच्या नंतर सुरू झाली. नंतर आपण स्टेटस ऑफ वुमन एस्पेशली सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस ऑफ वुमन इन नॉर्थ ईस्ट इंडिया असा जो प्रोजेक्ट घेतला. त्याच्यामध्ये मणिपूर, आसाम आणि अरुणाचल अशा तिन्ही प्रांतांचं आपण तिथल्या महिलांचं सर्वेक्षण केलं आणि तिथल्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नर्सना हे सगळे रिपोर्ट आणि रिलेव्हंट मिनिस्टर्स जे होते त्यांना दिला. त्याच्यानंतर एक अगदी मोठा सर्वेक्षण 3-4 वर्षांपूर्वी झालं. स्टेटस ऑफ वुमन इन इंडिया आणि त्याच्या बरोबरीने आणखी 26 वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण झालं. पुण्यात त्याचा कार्यक्रम लोकार्पणाचा झाला तेव्हा आपण सगळेजणं असू. तर जवळजवळ 74,000 महिलांचा देशभरातल्या सर्वे झाला तो आणि तो सर्व प्रांतांमध्ये झाला आणि काही युनियन टेरिटरीजमध्येही झाला. एकूण आपल्या देशाला 170 जवळजवळ जिल्ह्यांची आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे. त्याच्यापैकी 70% जिल्ह्यांमध्ये आपण हे सर्वेक्षण केलं. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महिलांचं सर्वेक्षण झालं, ज्याच्यात महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याही विषयातलं सर्वेक्षण झालं. याच्या बरोबरीने बॉर्डर लाईन एरियामध्ये राहणाऱ्या महिलांचं सर्वेक्षण झालं, तुरुंगातल्या महिलांचं सर्वेक्षण झालं. असे विविध रिसर्च प्रोजेक्ट्स दृष्टीने केले. मागच्या वर्षीपासूनच आपण एक नवीन उपक्रम सुरू केला, ज्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयाचा अधिक खोलवर अभ्यास करण्याची एखाद्या पोस्ट ग्रॅज्युएट किंवा रिसर्च फेलोशिप घेण्याची इच्छा असेल तर अशा फेलोशिपला आपण सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये यावर्षीचा विशेषांक कुटुंब व्यवस्थेचा असल्यामुळे त्याच विषयावरची फेलोशिप आपण 2 विद्यार्थिनींना दिली होती. त्यांचेही रिसर्च आर्टिकल्स याच्यामध्ये आपल्याला या अंकामध्ये वाचायला मिळतील. गेली 25 वर्ष दृष्टी अशा प्रकारचं काम करते आहे आणि त्याच्यातलाच आत्ताचा हा कुटुंब व्यवस्थेचा विशेषांक आपण काढतो आहोत. दृष्टीच्या माहितीनंतर मी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देते. आपण खरं म्हणजे या दोघांनाही आपणही पुण्यातले आहोत आणि हेही पुण्यातले आहेत, त्यामुळे ओळख वेगळी करून देण्याची गरज नाही आहे. तरीही मी जेव्हा मंगलाताईंचा परिचय वाचला तेव्हा मला जेवढं माहिती होतं त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि एखादा मनुष्य किती करू शकतो आणि किती प्रकारे किती विविध अंगाने व्यक्त होऊ शकतो आणि आपल्या मनाला आल्हाद देऊ शकतो असं मला त्यांचा परिचय वाचल्यावर वाटलं. खूप वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे. बेसिकली त्या मराठी भाषाशास्त्राच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत मुंबई विद्यापीठाच्या. त्यामुळे तेव्हापासून त्यांनी आणि त्यांच्या कॉलेज शिक्षणापासूनच त्यांनी त्यांच्या कामाला खरं म्हणजे वक्तृत्वालाही आणि लेखनालाही सुरुवात केली. कथा, कादंबरी, विनोदी लेखसंग्रह, ललित, बालसाहित्य, एकांकिका, चरित्रलेखन अशा वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण त्यांचं आहे. मी अकाउंटन्सीची प्राध्यापिका राहिल्यामुळे मी बेरीज केली पटकन आणि लक्षात असं आलं की एकूण 70 पुस्तकं त्यांची आत्तापर्यंत झाली आहेत. त्याच्यातली काही गुजराती, इंग्रजी अशा भाषांमध्ये अनुवादितही झाली आहेत. यावरच अर्थातच 9 त्यांना पुरस्कार शासनाचे मिळालेत. साहित्य परिषदेचे 4 मिळालेत. त्याचीही मी पटकन बेरीज केली आणि ती जवळजवळ 29 इतकी झाली. एवढे पुरस्कार घेऊनही आजही त्या अनेक गावांमधल्या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. आकाशवाणीवर पण त्यांनी नभोनाट्याच्या स्वरूपात लेखन केलेलं आहे आणि त्याच्यातल्या निवड झाल्यामुळे त्यांची 2 नभोनाट्य देशभरातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झालेत. अशा मंगलाताई आज आपल्याला प्रकाशनासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. मला
दररोज सकाळी दर आठवड्याला तूप कढवताना त्यांच्या जुळूकची आठवण येते आणि तळ दिसतोय का पातेल्यात हे मी आवर्जून पाहते. मला नक्की आठवण होते त्यांच्या जुळूकची. अशा अनेक काही गोष्टी त्यांच्या वाचलेल्या आपल्या सहज लक्षात राहतील आणि तशीच त्यांची भाषाही आणि त्यांचं व्यक्त होणंही आहे. अभ्यासपूर्ण लेखनही त्यांनी पुष्कळ प्रकारचं केलं आहे. मी दृष्टीच्या कोषाध्यक्षा पुष्पाताई रानडे यांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. परिचय दुसऱ्यांदा करते आहे, पण बोलणार आहेत पहिल्यांदा डॉक्टर श्रीनंद बापट. यावर्षीचा कुटुंबविषयक विशेषांकाचा दृष्टीने आम्ही जेव्हा पहिल्यांदा डॉक्टर बापटांकडे गेलो तेव्हा जणू काही त्यांच्याच मनातला विषय आम्ही त्यांना लिहायला सांगतो आहे असा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यामुळे खरोखरच आनंद झाला आम्हाला. डॉक्टर बापट भांडारकर प्राच्यविद्या शोध केंद्र जे आहे पुण्यातलं 107 वर्ष जुनी संस्था पुण्यातली आहे. त्याचे क्युरेटर आणि रजिस्ट्रार अशी त्यांच्याकडे आत्ता जबाबदारी आहे. अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण वक्तव्य आणि लेखन ही त्यांची विशेषता आहे. अनेक त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. संस्कृत वाङ्मयाचा आणि त्यामुळे असणाऱ्या सर्व प्रकारच्या त्या काळातल्या पद्धतींवरचं जे लेखन आहे त्या लेखनाचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्याच्या विषयावर त्यांनी लेखनही केलं आहे, वक्तव्यही केलं आहे. मी काही त्या विषयातली माहितीवाली नाही आहे, तज्ज्ञ त्याहून नाही आहे, पण सहज गुगलवर टाकलं, आजकाल गुगल सगळ्याचं उत्तर असतं, त्यामुळे गुगलवर टाकलं तर लक्षात असं आलं की कितीतरी आपल्याला माहिती नसलेली नावं आणि त्याचं साहित्य आपल्याला त्यांच्या तोंडून गुगलवर ऐकायला मिळेल. विवाह संस्थेचा उगम आणि त्याचा विकास याच्यावर लेखन करायला त्यांनी होकार दिलाच आणि आज बोलायलाही होकार दिला. त्याबद्दल मी दृष्टीतर्फे त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. आणि आता माझी उत्सुकता चाळवली आहे कारण मी काही भाषणं अर्धवट ऐकली यूट्यूबवर ज्याच्यामध्ये समुद्रगुप्त आणि नेपोलियन आणि कालिदास आणि शेक्सपियर वगैरे असं मी ऐकलं आहे. ते आता मला पूर्ण ऐकायला मिळेल आणि तुम्हालाही मी विनंती करीन की तुम्ही नक्की ऐका या तुलना सगळ्या केलेल्या. मी डॉक्टर पुष्पा रानड्यांना विनंती करते की त्यांनी आजचा आपला जो विशेषांक आहे त्या विशेषांकामध्ये कुटुंब हा एक विषय आहे की जो सदा सर्व काळ चर्चेचा राहिलेला आणि बरेच दिवस आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात असलेला, आमच्या महिला समन्वयाच्या कामामध्येही त्याची चर्चा बऱ्याच वेळा होते. तर या प्रकारचा एक विशेषांक काढावा अशी पुष्कळ दिवसापासून इच्छा होती, ती आज फलद्रूप झाली. अर्थातच बाकी सगळ्या अंकांप्रमाणे हा आजचा मराठी अंक आहे आणि हिंदी आणि इंग्रजी याच्यानंतर प्रकाशित होतील. कुटुंब एक रक्ताचा, नात्यांचा आणि अन्य नात्यांचाही एक मेळ आहे असं आपल्याला लक्षात येतं. वेगवेगळ्या वयोगटाचे, वेगवेगळ्या क्षमतेचे, वेगवेगळ्या आकांक्षांचे लोक सगळे कुटुंबातले एकमेकांचा हात धरून, एकमेकांना सावरत, कधी ढकलत, कधी पुढे नेत, कधी हाताला धरून पुढे नेत, असे आपापल्या जीवनामध्ये पुढे जात आहेत असं आपल्या लक्षात येतं. एकेका कुटुंबाची वेगळी वेगळी रचना, पण त्याच्यामध्ये कोणीतरी कोणाला तरी हाताला धरून पुढे नेतं आहे असं आपल्या लक्षात येतं.
एक समाजाच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्या माणसांच्या शाश्वत सुखाची आणि विकासाची ही एक रचना आहे समाजामध्ये असलेली. आणि या प्रकारचं कुटुंब आणि अशी अनेक कुटुंब मिळून आपला समाज बनतो. त्यामुळे एका कुटुंबाचा मोठा आरसा म्हणजे समाज आणि त्याचं छोटं समाजाचं प्रतिबिंब म्हणजे कुटुंब. तर या कुटुंबात आपण सगळेजण येतो. आपल्या घरातले, आपल्या शेजारचे, आपल्या आणखी थोडे पलीकडचे, पलीकडच्या गल्लीतले आणि सगळे. बाकी वसुधैव कुटुंबकम वगैरे जी कल्पना आहे ती सगळी कल्पना आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो. वेगवेगळ्या देशांनी कुटुंबात असलेल्या रचनेसारखा कसा व्यवहार केला हेही आपण वाचतो. वेगवेगळ्या देशांमध्ये कौटुंबिक स्थिती कशी आहे आज हेही आपल्याला या अंकामध्ये या निमित्ताने वाचायला मिळेल. आणखी आता कुटुंबाविषयीचं जे आहे ते आज आपण आपल्या वक्त्यांकडून ऐकूया. एवढं प्रास्ताविक पुरे. धन्यवाद. कुटुंब हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे कुटुंब प्राचीन भारतातील कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था कशी निर्माण झाली व कशी रुजली याविषयी श्रीनंदजी बापट सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला त्याबद्दल माहिती द्यावी. आत्ताच अंजलीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे सगळेच उत्सुक आहेत त्यांचं भाषण ऐकायला. भाषण म्हणण्यापेक्षा त्यांचं मार्गदर्शन ऐकायला. अनिष्ठोपि दविष्ठोपि तथा अत्यंतमसन्नपि प्रत्यक्ष इव येनार्थस्तस्मै शब्दात्मने नमः. ह्या अंकामध्ये लिहिण्याच्यासाठी म्हणून जेव्हा मला विचारलं तेव्हा मला विलक्षण आनंद तर झाला होता. आणि त्यांनी सांगितलं तसं की मी त्याला हो म्हणालो, पण तरी मला ते लिहायला वेळ लागला भरपूर. आणि ती किती जबाबदारी मी स्वीकारली होती त्याची जाणीव मला त्यावेळेला झाली. त्याच्यानंतर अंजलीताईंनी मला या कार्यक्रमाला तुम्ही या आणि बोला असं सांगितलं तेव्हा ती जबाबदारी आणखी किती आहे याची मला जाणीव झाली. आणि आत्ता त्यांचं इथलं जे काही वक्तव्य होतं ते ऐकताना आपण फारच प्रचंड न पेलवणारी जबाबदारी घेतली असं मला वाटायला लागलं. परंतु तरीसुद्धा जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे मी थोडासा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या समोर करणार आहे. आणि पुन्हा मंगलाताईंच्या समोर बोलायचं, आपल्या इथे अनेक इतर महनीय व्यक्ती मला दिसत आहेत त्यांच्यासमोर बोलायचं, पण प्रयत्न मी करतो. कुटुंब हा जो शब्द आहे तर तो शब्द आपल्याला प्रथम कुठे दिसतो हे पाहण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मग तो आपल्याला वेदांच्या संहितांमध्ये दिसतो का, तर नाही दिसत. ब्राह्मण ग्रंथामध्ये दिसतो का, तर नाही दिसत. तो शब्द आपल्याला पहिल्यांदा दिसतो उपनिषदांमध्ये आणि तोही दिसतो छांदोग्य उपनिषदामध्ये पहिल्यांदा. एक फार गमतीची गोष्ट आहे पहा की सर्वसाधारणपणे संस्कृत शब्दांची जी रचना असते किंवा जसं त्याला एक काहीतरी प्रकृती असते, एक प्रत्यय असतो आणि शब्दाची रचना कशी झाली आहे तसं सांगता येतं. तसं सांगता येत नाही या शब्दाबद्दल. हा एक प्रकारे सिद्ध शब्द आहे, त्याची व्युत्पत्ती देता येत नाही. त्यामुळे फार विलक्षण असा हा शब्द आहे. बरं, त्याचे अर्थ दोन्ही आहेत. दोन्ही आहेत म्हणजे कुटुंब या शब्दाचा अर्थ घर असाही आहे आणि त्याला त्या घरामध्ये राहणारी माणसं हाही त्याचा अर्थ आहे. दोन्ही अर्थ आहेत. म्हणजे ते एक प्रकारचं ठिकाण आहे, आश्रयस्थान आहे आणि त्या आश्रयस्थानामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा समूह, असे दोन्ही अर्थ या शब्दाला आहेत असं आपल्याला दिसतं. आता अर्थातच कालिदासाने जे म्हटलेलं आहे तोही शब्द आपल्याला किंवा ती कल्पना पण जुन्या काळापासून, अगदी उपनिषदांपासून किंबहुना त्याच्यापेक्षाही जुन्या काळापासून दिसते. कालिदासाने असं म्हटलं आहे की गृहिणी गृहमोच्यते, म्हणजे ती गृहिणी जी असते ती म्हणजे घर, घरातले पुरुष मंडळी म्हणजे घर नव्हे, असं थोडक्यात त्यांनी जी कल्पना मांडली आहे
तर ती कल्पना तिथेही दिसते. म्हणजे कुटुंबी आणि कुटुंबिनी असे दोन्ही शब्द हे आपल्याला त्या शब्दांमध्ये एकूणामध्ये सगळीकडे सापडतात. आता एक गंमत अशी आहे की सर्वसाधारणपणे आपल्याकडची जी किंवा भारतातली किंवा खरं म्हणजे जगातलीच सगळीकडची जी कुटुंब व्यवस्था होती आणि आहे ती पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे. म्हणजे थोडक्यात त्या घरातला जो पिता म्हणजे सगळ्यात मोठ्या वयाचा पुरुष किंवा सर्वात मागच्या पिढीतला पुरुष असं म्हणूयात आपण, तर तो त्या कुटुंबाचा प्रमुख असेल आणि मग त्या कुटुंबामध्ये विवाह होऊन स्त्रिया बाहेरून येतील आणि त्या घरातल्या स्त्रिया आहेत त्या दुसऱ्या कुटुंबामध्ये जातील, ही व्यवस्था म्हणजे पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था. आणि दुसरी जी व्यवस्था आहे ती मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था. तर असं मानलं जात होतं साधारणपणे इसवी सन 1900 पासून असं म्हणायलाही काही हरकत नाही, ते जवळजवळ 1980पर्यंत की मुळात निर्माण झाली ती कुटुंब मातृसत्ताक असली पाहिजेत आणि मग त्याचं रूपांतर हळूहळू पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये झालेलं असलं पाहिजे असं मानण्याची एक पद्धत होती. मी त्याला फॅशन हा शब्द वापरू इच्छित नाही, पण ती जवळजवळ फॅशनच होती खरं म्हणजे. नव्याने झालेल्या संशोधनांमध्ये असं लक्षात आलं आहे की असं काही नाही आहे, मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था ही जुनी होती आणि पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था नवीन आहे असं काही नाही आहे, किंवा मुळातली कुटुंब व्यवस्था ही मातृसत्ताक होती असं काही म्हणता येणार नाही, याला काही पुरावा नाही आहे. आता पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था म्हणजे काय आणि मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था म्हणजे काय ते आपण थोडंसं तपशिलामध्ये पाहू. त्याच्यापैकी बहुतेक तपशील आपल्यापैकी अनेकांना माहीत असतील हे मला माहीत आहे आणि तरीसुद्धा मी ते सांगण्याचं धाडस करतो आहे. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये तो जो पिता आहे म्हणजे सर्वात वरच्या पिढीतला जो पुरुष आहे तो, त्याला पिता अशी संज्ञा आहे. तो त्या सर्व लोकांचा प्रत्यक्ष बायोलॉजिकल फादर असला पाहिजे असं नाही आहे, पण त्याला पिता असं म्हणण्याची पद्धत आहे, ज्याला आत्ताच्या कायद्यानुसार कर्ता असं म्हटलं जातं. म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंबांच्या कायद्याप्रमाणे त्याला कर्ता म्हटलं जातं. आता त्यांना पिता या शब्दाचं काय वावडं आहे ते काही मला कळलेलं नाही आत्तापर्यंत, पण ठीक आहे, त्याला कर्ता असं म्हणतात. हा जो पिता आहे त्या पित्याची जी मुलं असतील त्यांच्यापैकी जो सगळ्यात मोठा मुलगा असेल तो त्याचा वारस, अशी याची एका ओळीत सांगता येण्यासारखी कल्पना आहे. आता या पित्याची कर्तव्य काय आहेत, तर सर्वात पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कुटुंबाचं पालन पोषण कोणत्याही परिस्थितीत केलंच पाहिजे असं त्याच्यावर निर्बंध आहे. त्याला पळून जाता येणार नाही, त्याला संन्यास घेता येणार नाही इतरांच्या परवानगीशिवाय. त्यामुळे कुटुंबाचं पालनपोषण त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी केलंच पाहिजे असा नियम आहे. आता हा नियम एका बाजूला आहे आणि दुसरा नियम असा आहे की तो गृहस्थ आहे तर त्यांनी भिक्षा मागता कामा नये. मी तो जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे की भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे, तर तो याच्याशी संबंधित आहे की भिक्षा नाही मागायची, त्यांनी काम करून कुटुंबाचं चरित्रार्थ चालवलं पाहिजे. मग आता अशी परिस्थिती आली की समजा दुष्काळ पडला आहे किंवा पूर आला आहे किंवा रोगराई झाली आहे किंवा आणखी काही मोठी आपत्ती निर्माण झाली आहे की ज्याच्यामध्ये चरितार्थाचं साधनच उपलब्ध नाही, तर काय करायचं. तर तशा परिस्थितीमध्ये भिक्षा मागायला परवानगी आहे, पण भिक्षा मागून मिळालेलं जे असेल ते त्यांनी कुटुंबाला द्यायचं आहे, स्वतः उपाशी राहायचं आहे असा नियम आहे. हे फार विलक्षण अशा प्रकारचे हे नियम आहेत. आता जसे हे त्या पित्याची ही जशी कर्तव्य आहेत तसे त्याला अधिकार पण काही आहेत. ते अधिकार असे आहेत की त्या कुटुंबाची सर्व मालमत्ता ही त्याच्या नावावर असणार, ही गोष्ट आपल्याला माहिती असते, कारण हिंदू अविभक्त कुटुंबाच्या कायद्याप्रमाणे सुद्धा ती तशीच आहे. बाकीच्या लोकांना पालनपोषणाचा सबसिस्टन्सचा अधिकार आहे.
आणि सबसिस्टन्सचा म्हणजे जेमतेम सबसिस्टन्सचा नाही किंवा नावापुरत्या पालनपोषणाचा अधिकार नाही, पूर्ण पालनपोषणाचा अधिकार आहे. पण कुटुंबाची मालमत्ता मात्र राहणार ती त्या पित्याच्या नावावर राहणार. आता याच्यामध्ये प्रश्न कुठे निर्माण होतो, तर तो जो पिता आहे तो वारला, तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्याचा जो मोठा मुलगा असेल किंवा त्याच्या हयात मुलांपैकी जो मोठा असेल तो वारस बनणार. आता समजा हा वारस बनला बरोबर, पण त्याला धाकटी भावंडं आहेत, ती समजा त्याच्यापेक्षा अधिक पात्रतेची असली किंवा अधिक कष्टाळू असली तरीसुद्धा पिता म्हणून जे नाव लागणार ते ह्याचंच लागणार. आता यात फायदा काय आहे? फायदा असा आहे की वारसा हक्क हा स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये अडचण नाही, गडबड नाही. हा वारस का हा वारस अशी अडचण नाही कुठली, वारसा हक्क स्पष्ट आहे. पण तोटा काय, तर तो वयाने मोठा असला तरीसुद्धा जर तो कमी कर्तबगार असला किंवा आळशी असला आणि त्याच्यापेक्षा त्याची जी भावंडं आहेत धाकटी ती कदाचित अधिक कर्तबगार आहेत, अधिक कामसू आहेत, अधिक पात्रतेची आहेत, तरीसुद्धा वारसा हा त्यांच्या नावावर जाणार नाही, त्यांना पालनपोषणाचा हक्क राहील. मग त्यांच्याकडे पर्याय काय राहतो, तर बाहेर पडणे हा त्यांच्याकडे पर्याय राहतो. आता दुसरी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती अशी आहे की मालमत्तेचं विभाजन करणं हे पाप समजलं जात असे. म्हणजे ते नुसतं वाईट आहे किंवा नाही असं कसं करता, आपण काय एवढे परके झालो का एकमेकांना, अशा लेवलला नाही आहे ते. फक्त तो स्पष्टपणे पाप म्हणजे त्यावेळेच्या कायद्याच्या किंवा एकूण पद्धतीमध्ये बघायचं झालं तर गुन्हा आहे. आणि आपली जी दोन्ही महाकाव्य आहेत ती ह्या मुद्द्यावर आधारलेली आहेत की मालमत्तेचं विभाजन करणं हे पाप आहे. म्हणजे आपण आता रामायणाकडे येऊयात. पहा स्थिती कशी गमतीदार आहे. त्या कैकेयीने भारतासाठी राज्य मागितलं, रामाला 14 वर्षे वनवासात पाठवलं. राम हा आदर्श पुत्र असल्यामुळे वनवासात गेला, त्याच्या मागोमाग लक्ष्मण गेला, सीता गेली. म्हणजे क्रमांक 1 आणि 2 आता राजधानीत नाहीतच, त्यामुळे प्रश्नच मिटला. म्हणजे क्रमांक 3कडेच राज्य येणार, त्यालाच ते द्यायचं होतं असं अपेक्षित होतं. सर्वात मोठा मुलगा हा वारस आहे हे ह्या लोकांना मान्य होतं असं नाही, ते भारतालाही मान्य होतं. त्यामुळे त्यांनी राज्य स्वीकारलं कुठं? त्यांनी राज्य स्वीकारलं नाही, त्यांनी ते पालक म्हणून सांभाळलं आणि परत देऊन टाकलं रामाला. बरं, शत्रुघ्नाचा तर विचारायचा हेच काही रोलच नाही आहे खरं सांगायचं झालं तर. त्यामुळे रामायणातली स्थिती बघा कशी आहे की राम, लक्ष्मण किंवा कौसल्या, दशरथ यांनाच राम हा खरा वारस आहे हे मान्य आहे अशी नाही आहे परिस्थिती. भरतालाही ते मान्य आहे, भरतालाही ते मान्य आहे आणि त्यांनी त्याचं पालन केलेलं आहे पुढं. ठीक आहे, ही गंमत आहे, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता मग असं कसं काय करावं लागलं असेल, तर याला थोडासा जरा एका लायटर मूडमध्ये थोडासा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्या राण्या बघा कोण आहेत त्या. कौसल्या ही अर्थातच कोसल देशातली, तिथली स्थानिक असली पाहिजे ती. सुमित्रा म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्नाची आई, ही कुठली होती आपल्याला माहीत नाही निश्चितपणे, पण कैकेयी कुठली होती आपल्याला माहिती आहे. तर केकय हा जो देश आहे, तर केकय म्हणजे सध्याचा ज्याला खैबर पख्तूनख्वा असं म्हटलं जातं तो भाग, म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरचा प्रदेश आहे. थोडक्यात सांगायचं तर कैकेयी ही पठाण असली पाहिजे.
त्यामुळं दशरथाला तिचं ऐकावंच लागलेलं असलं पाहिजे. तो काही ते हे करू शकला नाही त्याच्यामध्ये. म्हणजे दशरथाचं रुतलेलं चाक जमिनीतून काढण्याचंही काम ती करू शकली, कारण ती तिकडची होती, आणि ती असा वरही मागू शकली, कुठलंही आडपडदा हे न बाळगता, संकोच न बाळगता, की माझ्याच मुलाला राज्य मिळालं पाहिजे. पण झालं असं की तिचा मुलगाच असं म्हणतो की नाही नाही, ते माझं कुठं राज्य आहे, ते रामाचं राज्य आहे, मी त्याला देऊन टाकणार. तर ही ताकद आहे त्यातली. तुम्ही कालिदासाचा रघुवंश बघितलात तर त्याच्यामध्ये एक पिढी हे चाललं, जमलं, बरोबर जमलं. पण पुढच्या पिढीमध्ये खुद्द रामानेच राज्य विभागून दिलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे एकतर प्रदेशही मोठा होता, तो सगळा सांभाळणं शक्यही नव्हतं. म्हणजे दशरथाचं राज्य हे कोसल देशापुरतं मर्यादित असलं तर रामाचं राज्य हे खूपच मोठं होतं. तर त्यामुळे त्यांनी कुशावती नावाचं नगर स्थापन केलं, तिथं ते कुशाला राज्य दिलं. अयोध्येचं राज्य लवाला दिलं, किंवा लक्ष्मणाचा मुलगा आहे चंद्रकेतू, त्याला मथुरेचं राज्य दिलं. अशा प्रकारचं वर्णन हे कालिदासाच्या रघुवंशामध्ये आपल्याला सापडतं. तर ही कल्पना अभ्यास करण्यासारखी आहेत ह्या. आता महाभारताची स्थिती काय आहे? महाभारतात आणखीनच कॉम्प्लिकेटेड परिस्थिती आहे. आणि आता विचित्र वीर्य, त्याची ही दोन मुलं धृतराष्ट्र आणि पांडू. तर धृतराष्ट्र हा अंध होता म्हणून तो राजा होऊ शकला नाही त्यावेळेच्या कायद्यानुसार, म्हणून पांडू हा राज्यावर बसला. दुर्योधनाचा तर्क असा आहे की माझे वडील राजा होऊ शकले नाहीत कारण ते अंध होते, पण ते वयाने मोठे होते, ते घरातले मोठे चिरंजीव आहेत, त्यांचा मी मोठा मुलगा आहे, त्या अर्थी राज्य मला मिळायला पाहिजे. आणि युधिष्ठिराचं म्हणणं असं की माझे वडील राजा होते, त्यांचा मी मोठा मुलगा आहे, म्हणून राज्य मला मिळायला पाहिजे. आता याच्यामधली सीमारेषा ही इतकी पुसट आहे, किंवा ती इतकी, ज्याला तारेवरची कसरत आहे असं म्हणता येईल, की तो नाही सोडवता आला नाही त्यांना वाद, शेवटपर्यंत नाही सोडवता आला. म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू ठीक आहे, तिथं काही प्रश्न आला नाही, परंतु नंतर समेटाचा पहिला प्रयत्न म्हणजे पांडवांना 5 गावं देऊन झाली, पण त्यांनी राजसूयच काढला एकदम. आता राजसूय हा दिग्विजयाचा यज्ञ आहे, त्यामुळे कौरवांना म्हणजे धार्तराष्ट्र, धृतराष्ट्राची मुलं, त्यांना भीती वाटायला लागली की आता ह्याने राजसूय केला, आज आपल्याला ते आपल्या अंगावर आलेले नाहीत, पण उद्या येऊ शकतील, आपलं राज्य जाऊ शकतं. मतद्युत झालं, अनुद्युत झालं, वनवास झाला, अज्ञातवास झाला. त्या प्रत्येक वेळेला ते ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला आहे. अज्ञातवासात पांडव हे उघडकीला आले असा दुर्योधनाने दावा मांडला, तो भीष्माने फेटाळला, आणि त्याच्यानंतर मार्गच उरत नाही काही. मग कारण राज्याचं विभाजन करायचं नाही, संपत्तीचं विभाजन करायचं नाही, आणि जर डेडलॉक निर्माण झाला तर तो युद्धानेच सोडवायला लागेल अशी त्यावेळेची परिस्थिती होती. आणि म्हणून महाभारताचं युद्ध उभं राहिलं. म्हणजे द्रौपदीचा अपमान ही त्याची एक बाजू आहेच, पण त्याची जी दुसरी आर्थिक किंवा कौटुंबिक जी बाजू आहे ती ही बाजू आहे त्याची. आणि मग हे आपल्याला पुढच्या सगळ्या काळामध्ये सुद्धा दिसतं, कारण मोठा मुलगा हाच वारस असला पाहिजे हा आग्रह परंपरेने इतका सांभाळून ठेवला की तो मग आपल्याला पेशवाईपर्यंत दिसतो. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे थोडक्यात सांगतो अगदी. पहा काय झालं ते. नानासाहेब पेशवे, त्यांचा धाकटा हयात असलेला भाऊ म्हणजे राघोबा दादा. नानासाहेब पेशव्यांचा थोरला मुलगा मारला गेला पानिपतात, विश्वासराव. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आहे तो पेशवा झाला, त्याचा जन्म आहे 1745 सालचा.
तो पेशवा झाला 1761मध्ये, म्हणजे 16 वर्षाचा असताना. तो क्षयाने वारला 1773मध्ये किंवा 72मध्ये. शेवटी नारायणराव पेशवे झाले. नारायणराव पेशव्यांचा जन्म हा 1755 सालचा आहे. 1755 सालचा. म्हणजे नारायणराव हे पेशवे झाले तेव्हा त्यांचं वय 18 वर्षाचं होतं. माधवराव हे पेशवे झाले तेव्हा त्यांचं वय 16 वर्षाचं होतं. आणि त्यांचा हयात असलेला काका म्हणजे राघोबा दादा, नानासाहेबांचा भाऊ, त्याचा जन्म 1733 सालचा आहे. तेव्हा पुढच्या पिढीतला 18 वर्षाचा आपला पुतण्या हा पेशवा होतो आणि आपण 40 वर्षाचे होतो. हे ते भांडण आहे खऱ्या अर्थाने. आणि मग ते पुढं चालू राहिलेलं आहे. पण तरीसुद्धा पहा गंमत काय आहे ती, की ती परंपरा इतकी पक्की सांभाळली गेली तरीसुद्धा की नारायणरावांचा खून झाला, राघोबादादाला कोणी पेशवा होऊ दिला नाही, रामशास्त्रींनी होऊ दिलं नाही, बाकी प्रजेनी पण होऊ दिलं नसतं. त्याच्यानंतर सवाई माधवराव पेशवे झाले. सवाई माधवराव पेशव्यांचा आजोबा जिवंत आहे, तो 40 वर्षाच्या पुढं आहे. आणि सवाई माधवराव पेशवे झाले तेव्हा त्यांचं वय 40 दिवस आहे. 40 दिवस. पण ती लाईन सांभाळली गेली, इतकी ती परंपरा स्ट्रॉंग आपल्याकडे राहिली असं आपल्याला दिसतं. आता दुसऱ्या एका गमतीकडे मी येतो. ती अशी आहे की पितृसत्ताक कुटुंबाचं हे आपण काही गोष्टी बघितल्या. मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था ही पूर्वेकडच्या, मी त्याला मुद्दाम पूर्व म्हणतो, त्याला पूर्वोत्तर किंवा ईशान्य भारत असं म्हणतात, तो शब्द मला मान्य नाही. त्याचं कारण, जर एखादा माणूस गुजरातमध्ये असला किंवा ओरिसामध्ये असला तर त्याच्या पूर्वेलाच हे येतं, पूर्वोत्तर ईशान्येला येत नाही. किंवा एखादा माणूस पंजाबमध्ये असला तर त्याच्याही ईशान्येला ते येत नाही, ते येतं पूर्वेलाच. म्हटलं पाहिजे पूर्व भारत. ईशान्य का म्हणतात मला काही कळलेलं नाही अजूनपर्यंत. तर तिथल्या काही भागांमध्ये ती मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था अस्तित्वामध्ये आहे आणि केरळमध्ये ती व्यवस्था अस्तित्वामध्ये होती. म्हणजे आर्थिकदृष्ट्या होती, सामाजिकदृष्ट्या अजूनही आहे. आता एक दुसरी गंमत आहे, ती अशी आहे की पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेपेक्षा मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था चांगली असते असं काही मंडळी सांगतात. तसा तुम्ही प्रचारही ऐकलेला असेल. तो करण्यामध्ये कोण आघाडीवर असतात ते मी सांगण्याची आवश्यकता नाही. पण ती मंडळी एक गोष्ट विसरतात की केरळमध्ये मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था ही तिथल्या समाजानेच आंदोलन करून सरकारला बदलायला लावून बंद केलेली आहे. आता केरळमध्ये आर्थिक बाबतीमध्ये मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था नाही. घरच्या रीतिरिवाजांमध्ये, सामाजिक याच्यामध्ये ती आहे, आर्थिक याच्यामध्ये नाही. म्हणजे वारसा हक्काच्या दृष्टीने केरळमध्ये आता मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे का, तर नाही, नॉट नेसेसरीली. मग असं का झालं? तर त्याचं कारण ती व्यवस्था पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेपेक्षा खूपच जटिल अशी आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जसं पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये ती स्त्री आहे, ती विवाह होऊन पतीच्या घरी जाते आणि तिथे राहते, मग त्यांची काय मुलंबाळं वगैरे ते सगळं तिथं होतं. तर तसं मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये याच्या एक्झॅक्ट उलट असेल अशी आपली कल्पना असते की तो पुरुष येतो विवाह होऊन त्याच्या पत्नीच्या घरी जातो, तो तिथं राहतो आणि त्यांचं सगळं तिथं होतं. त्यामुळे सगळा वारसा हक्क आहे तो मुलींकडे जातो त्यांच्या. तर इतकं ते सोपं नाही आहे. मग ते कसं आहे, तर तो पुरुष असतो तो विवाह होऊन त्याच्या पत्नीकडे जातो, करेक्ट. तसंच त्या स्त्रीचा जर भाऊ असला तर तो त्याच्या पत्नीकडे जातो. हां,
याची जी बहीण असते या पुरुषाची, तिच्याकडे तिचा पती येतो, बरोबर, ह्या स्टेपपर्यंत बरोबर आहे. पण तो तिथे कायम राहत नाही. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तो तिथे कारणापुरता येतो, पत्नीला भेटायला येतो आणि बाकी वेळ तो त्याच्या मूळ घरीच राहतो. अशी त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग ही व्यवस्था अस्तित्वात का आलेली होती, तर ज्या याच्यामध्ये समाज घटकांमध्ये जिथे सततच्या चकमकी, भांडणं, बारकी बारकी युद्ध असं सतत वातावरण ज्या समाजांमध्ये होतं, त्या समाजांमध्ये ती व्यवस्था अस्तित्वात आली किंवा राहिली असं मानलं जातं. तर केरळमध्ये तशी काही स्थिती होती, तशी पूर्व भारतात, माझ्या दृष्टीने पूर्व भारतामध्ये तशी काही स्थिती ही होती. आता जरी त्या घरातला वारसा हा त्या मुलीच्या नावावर येत असला तरी विविध कारणांमुळे तो प्रत्यक्षामध्ये राबवण्याचं काम, म्हणजे तो एक्झिक्यूट करण्याचं काम हे तिच्या भावाचं असतं असं आपल्याला दिसतं. आणि तो भाऊ तिथेच असतो. तो त्याच्या पत्नीकडे केव्हा तरी कारणपरत्वे जातो, तसा या स्त्रीचा पतीसुद्धा कारणपरत्वे इकडे येत असतो. त्यामुळे वस्तुतः ही बहीण भावंडं एकत्र राहत असतात आणि त्याचं सगळ्याचं प्रत्यक्षात ती व्यवस्था राबवण्याचं काम, एक्झिक्युशनचं काम हे तिचा भाऊ करत असतो. आणि त्याला कर्णावन असा शब्द आहे. कर्णावन म्हणजे कॅप्टन, कर्णधार थोडक्यात म्हणजे. त्यामुळे मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये त्या कुटुंबाचा खरा जो मुख्य असतो, घरातला मुख्य मनुष्य असतो, तो त्या स्त्रीचा भाऊ असतो, म्हणजे तिच्या मुलांचा मामा असतो थोडक्यात म्हणजे. आता वारसा हक्कामध्ये त्या स्त्रीचा वारसा तिच्या मुलीकडे जातो, करेक्ट. तिचा जो भाऊ आहे त्याला कौटुंबिक मालमत्तेच्या संदर्भात एक्झिक्युशनचे हक्क आहेत, त्याच्या नावावर वारसा नाही आहे कुठला. पण ती स्त्री तिच्या मुलांच्या संगोपनामध्ये किंवा त्यांना जन्म देण्यामध्ये, इतर आणखी गोष्टींमध्ये गुंतलेली असणार आहे, ती तशीच असणार. आणि तिचा भाऊ बाहेर जाऊन सगळी कामं करतोय, तो मोकळा आहे त्या मानाने. तो स्वतः काम करून काही उत्पन्न मिळवू शकतो. आता तुम्हाला असं वाटेल की ते जे त्यांनी स्वतंत्रपणे मिळवलेलं उत्पन्न आहे ते उत्पन्न त्याच्या मुलींकडे जाईल, तर तसं होत नाही, ते त्याच्या भाच्यांकडे जातं. आणि इथं खरा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकाल की त्या स्त्रीचं उत्पन्न तिच्या मुलींकडे गेलं आणि त्या अपत्यांच्या मामाचं उत्पन्न पण त्यांच्याकडे येतं. तर मग हा मामा आहे, त्याची जी मुलं असतील त्यांचा कलह उत्पन्न होतो. आणि अशा प्रकारच्या सगळ्या कायदेशीर केसेसचं प्रमाण इतकं वाढलं केरळमध्ये. आणि दुसरी गोष्ट होती की जोपर्यंत हे तिथल्या तिथे प्रश्न सुटत होते तिथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. पण ती केस एकदा केरळच्या बाहेर गेली आणि प्रिव्ही काउन्सिलमध्ये गेली समजा त्यावेळेच्या, किंवा आजच्या हिशोबात सांगायचं झालं तर सुप्रीम कोर्टात गेली, तर तिथे जे काही सगळं कन्फ्युजन एकतर निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट, ही केस लढणाऱ्यांच्या लोकांच्या लक्षात येईल की अरे हा बाहेर चालू असलेला कायदा आहे तो बरा आहे आपल्यापेक्षा खूपच, आपला कायदा खूपच कठीण आहे, खूपच जटिल आहे. त्यामुळे 1932 साली केरळमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आणि मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था त्यांनी आर्थिक दृष्टीने थांबवली असं आपल्याला दिसतं. आजसुद्धा ती विशेषतः मेघालयात वगैरे जी चालू आहे किंवा इतर या भागांमध्ये जी चालू आहे ती त्यांचे जे काही प्रश्न असतील त्याच्यातून निर्माण होणारे ते जागच्या जागी सुटत असल्यामुळे ती चालू आहे आणि ती राहावी, तसा काही प्रश्न नाही. पण तो प्रश्न सोडवायला जर बाहेरचा कोणी माणूस आला तर मग त्याला थोडासा धक्का लागतो किंवा खीळ बसते असं आपल्याला दिसून येतं. तर अशी ही सगळी मजेदार गोष्ट आहे. आता एकच शेवटचा मुद्दा मी सांगतो, कारण आपल्याला मंगलाताईंचं ऐकायचं आहे, मलाही ऐकायचं आहे. तर तो म्हणजे दत्तकाच्या संदर्भातला. मी पेशवाईपर्यंत तर आलोच, पण पुढच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे सगळे संस्थानिक होते, आता मुख्य त्यातलं नाव म्हणजे झाशीची राणी. तर तिचा आपण असं
शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेलं असतं की तिने घेतलेला दत्तक लॉर्ड डलहौसीने नामंजूर केला आणि राज्य खालसा करायचा प्रयत्न केला आणि मग पुढे युद्ध झालं, त्यात ती मारली गेली आणि ते राज्य खालसा झालं झाशीचं. लॉर्ड डलहौसीने हे कुठल्या आधारावर केलं होतं? लॉर्ड डलहौसी कोण सांगणारा? तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉर्ड डलहौसी हा जे ह्या सगळ्या संस्थानिकांचे जे ब्रिटिश सरकारशी करार झालेले होते तैनाती फौजेचे वगैरे वगैरे, त्यानुसार त्यांच्यावर काही अंमल हा ईस्ट इंडिया कंपनीचा निर्माण झालेला होता. त्यामुळे त्याला त्याच्यात बोलायचा अधिकार हा निर्माण झाला. आणि लॉर्ड डलहौसीने काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की तुमच्या प्राचीन कायद्यामध्ये कुठं दत्तक आहे? दत्तकाची तरतूदच नाही आहे. कारण जी अपत्य असतील ती स्वतःचीच असली पाहिजेत, निदान त्या दोघांपैकी एकाची असली पाहिजेत, असा नियम होता. तर दत्तक हा मुळी प्राचीन हिंदू कायद्यामध्ये दत्तकच नाही आहे. तर तुम्ही हा कुठला काढला नवीन कायदा? असं त्यांनी आपलीच धर्मशास्त्र आपल्याला दाखवली, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि त्या शब्दांमधला फरक बघा काय येतो, तो फार महत्त्वाचा आहे. आपण त्याला किंवा जेव्हा ती गोष्ट हिंदू धर्मशास्त्रांमध्ये आली दत्तकाची गोष्ट, तेव्हा आपण त्याला वापरलेला शब्द दत्तक असा आहे, म्हणजे दिलेला असा आहे. ते जे मूल आहे ते दिलेलं मूल आहे. आणि इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो ॲडॉप्शन असा शब्द आहे, तो घेतलेला असा शब्द आहे. दॅट इज द डिफरन्स. घेतलेला मुलगा नाही, हिंदू कायद्याला घेतलेला मुलगा मान्य नाही, दिलेला. आपण त्या बाजूनी बघतोय, त्या माणसानी दुसऱ्या व्यक्तींनी स्वतःहून खुशीने दिलेला. एखाद्या माणसाने मागितला आणि त्याने दिला तर तो दत्तक नाही, स्वतःहून दिलेला दत्तक. आणि ॲडॉप्शन, टू ॲडॉप्ट, टू गिव्ह आणि टू ॲडॉप्ट, असं त्या दोन ह्याच्या कायद्यांमधल्या कल्पनांमध्येच फरक आहे बेसिकली. तर त्यामुळे हिंदू कायद्याला, प्राचीन हिंदू कायद्याला अगदी स्मृतिग्रंथांपर्यंत सुद्धा, पहिल्या स्मृतिग्रंथांपर्यंत, पुढच्या स्मृतींनी दत्तकाला मान्यता दिली. पण पहिल्या स्मृतींनी मान्यता दिलेली नव्हती. तर डलहौसीने तोच कायदा सांगितला की तुमच्याच धर्मशास्त्रात दत्तक नाही, हे कुठलं नवीन कलम तुम्ही काढलं? हां, आता त्याला उलटं विचारायला पाहिजे होतं की ठीक आहे ना, आमच्याकडे दत्तक नाही मान्य आहे, पण राज्य घ्यायचा तुला तरी कुठं काय अधिकार आहे, असं विचारायला हवं होतं. पण तसं विचारण्याची ताकद कुठे कोणाकडे होती? त्यामुळे तो विचारायचा प्रश्नच आला नाही. तेव्हा असे अनेक छोटे मुद्दे हे या सगळ्या कुटुंबाच्या एकूण व्यवस्थेमध्ये, प्रणालीमध्ये आहेत. त्याच्यावर चांगल्यापैकी अभ्यास आत्तापर्यंतही झालेला आहे, पण अजूनसुद्धा तो मोठ्या प्रमाणात होण्यासारखा आहे. तर तो आपण हळूहळू करूयात, तो बाकी काही नाही. एवढंच मी म्हणतो. मी स्वतःही त्यासाठी काहीतरी करीन एवढंच आपल्याला सांगतो. आणि मुख्य म्हणजे मंगलाताईंचं जे वक्तव्य असेल ते आपल्याला ऐकायचं आहे, तेव्हा मी इथं थांबतो. मला ह्याच्यात लिहिण्याचीही संधी दिली आणि आज बोलण्याचीही संधी दिली, त्याकरता आपल्या सगळ्यांचे आभार. आणि आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं त्याकरता आपलेही आभार. धन्यवाद. सरांनी खूपच छान माहिती दिली आपल्याला. कुटुंब संस्था सामाजिक व्यवस्थेचा अनमोल पाया या पुस्तकाचे प्रकाशन आपल्या पाहुण्यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते.
हा अंक आपल्याला प्रकाशित झालेला कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. सरांनी आपल्याला खरंच खूपच छान माहिती दिली. रामायण, महाभारत, पेशवेकालीन इतिहासातील कुटुंब व्यवस्था कशी निर्माण झाली आणि कशी रुजली याची उत्तरे आपल्याला मिळाली. कैकेयीचा देश कोणता होता हेही आपल्याला कळलं त्याच्यामुळं. परंतु सद्यस्थिती काय याही प्रश्नांची आपल्या मनात याची प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेले आहेत. त्यामुळे मी मंगलाताई गोडबोले यांना विनंती करते की त्यांनी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील मान्यवर, दृष्टी अध्ययन केंद्राच्या सचिव, कार्यकर्त्या, वर्षानुवर्ष कमालीच्या निष्ठेने काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. यांचे मागचे काही अंक मी पाहिलेले आहेत आणि अतिशय दुर्मिळ अशा विषयांचा खूप अभ्यासपूर्ण आणि प्रयत्नपूर्वक घेतलेला मागोवा त्याच्यामध्ये असतो असं माझ्या लक्षात आलं आहे. हा जो चालू अंक आहे कुटुंब संस्थेबद्दलचा, त्यातलेही बरेच लेख मला वाचायला मिळालेले आहेत. कुटुंब संस्थेचा उगम आणि विकास अशी एवढी मोठी याची श्रेयनामावली आहे. तर त्याच्यात प्राचीन भारतीय विवाह संस्था याबद्दल डॉक्टर बापट यांनी लिहिलं आहे. आत्ताच आपण त्यांनी किती शतकांचा मागोवा घेतला हे आपण आत्ता पाहिलं. ग्रामीण कुटुंब व्यवस्थेबद्दल अपर्णा कुंटे यांनी लिहिलं आहे. कुटुंब परंपरांचा आरसा डॉक्टर जांगिडे यांचा लेख आहे. कधी कळस कधी पाया हा अनघाताई लवळेकरांचा लेख आहे. त्याच्यात स्त्रीचं कुटुंबातलं स्थान या विषयावर त्यांनी विशेष भर दिलेला आहे. भटके विमुक्त यांच्यातली कुटुंब व्यवस्था याबद्दल उद्धवराव काळे यांनी लिहिलं आहे. त्यांनी जात पंचायतीचा सगळा ह्या व्यवस्थेवर कसा पगडा आहे हे लिहिलं आहे. कालाय तस्मै नमः हा डॉक्टर सुकटणकर यांचा लेख आहे. हे एवढे लेख मी अक्षरनक्षर वाचलेले आहेत. बाकीचे सगळे मला वाचायला वेळ पुरलेला नाही, पण त्याच्यामुळे किती गांभीर्याने हा सगळा आढावा घेतला आहे. म्हणजे केवळ अंकाची पानं भरवणे असा अजिबातच हेतू नाही, तर त्या विषयाच्या तळापर्यंत जाऊन आपल्याला काय अभ्यासातनं मिळालं आहे आणि कुठे पुढे अभ्यासाची गरज आहे अशा प्रकारचं सूचन या लेखांमध्ये केलेलं आहे. अशा प्रकारचे अंक काढणं आधुनिक काळामध्ये आणि ते लोकांपर्यंत पोचवणं हे खूप आव्हानात्मक असतं हे मला चांगलंच माहीत आहे. असं असूनही दृष्टी अध्ययन केंद्रातनं अशा प्रकारचं काम सातत्यानं होतं आहे. त्याला मी मनापासून दाद देते. आता बापट सरांनी खूपच मोठा काळाचा पट आपल्यासमोर मांडला. महाकाव्यांपासून पेशवाईपासून आजपर्यंत माझा तेवढा अभ्यासही नाही आणि मी समकालात रमणारी थोडी व्यक्ती आहे. मला वाटतं मी ज्या प्रकारचं लेखन करते त्याची ती गरज असावी. त्याच्यामुळे मला सारखं काल आज एवढंच माझी नजर पोचू शकते. त्या दृष्टीने मला कुटुंब संस्थेबद्दल किंवा व्यवस्थेबद्दल जे काही दिसतं आहे त्याचं मी काही थोडक्यात मांडणी करायचा प्रयत्न करते. एक गोष्ट मला फार मजेची वाटते की कुटुंब ह्या कल्पनेचा पगडा आपल्यावर किती आहे आणि जो कधीही कसा बदलत किंवा सुटत नाही. तर मला खूपदा वाटतं की बॉस बाईच्या बरोबर काम करणारी तिची सहाय्यिका असते, तिचं जरा नाव बदललं तर ते सासू सुनेसारखं व्हायला लागतं. तसं ती म्हणत नाही, पण रोल जो असतो तो थोडा की तिच्या माघारी ती तिच्यावर टीका करत असते, नावं ठेवत असते, इकडे तोंडावर तर सगळं खुश करायला बघत असते. रोल मॉडेल जे आहे ते कौटुंबिक आहे असं आपल्याला दिसतं. अनेक वेळा हल्ली मला हे फार जाणवतं आहे की ह्या कल्पनेचं जरा अतिप्रचार होतो. म्हणजे कुणीही 2 दिवस एखाद्या ट्रिपला गेलं की घरी येताना त्यांना आपण कुटुंबापासून दुरावतो आहे असं दुःख होतं वगैरे. तर मला काही हे समजू शकत नाही की एका ट्रिपला 1-2 दिवस 4 दिवस अनोळखी 10 माणसं भेटली, ती अचानक कुटुंब कशी काय होतात. बरं, कुटुंब संस्थेविषयी रागाने तिरस्काराने बोलणारी माणसं खूप आहेत, पण मोठ्यात मोठी हॉटेलं काय म्हणतात की घरापासून दूर तुमचं घर. नको आहे ना घर तुम्हाला.
मग हजारो रुपये देऊन ते का घेता, मग दुसरं काहीतरी घ्या, त्याहून चांगलं घ्या, असं का नाही आपण म्हणत. सांगायचा मुद्दा असा की कुटुंब ही कल्पना आपल्या नसानसात इतकी भिनलेली आहे की आपण त्याच्यापासून दूर जायचं म्हणतो पण जाऊ शकत नाही, आणि कुठेही गेलं तरी पुन्हा कुटुंबालाच वेगवेगळ्या रूपाने शोधतो. म्हणजे मग अमका तमका माझा नवरा आहे, अमका तमका माझा मित्र आहे. मित्र म्हणताना तो दिरासारखा आहे किंवा तो भावासारखा आहे असं म्हणून आपण त्याला एक सँक्शन घ्यायचा प्रयत्न करतो की नुसताच मित्र म्हटल्यावर कदाचित कोणाच्या भुवया उंचावतील, तर नाही, हा भावासारखा आहे. किंवा खरा भाऊ मित्रासारखा आहे का, शंका आहे. अनेक ठिकाणी नसावी असं दिसतं, आणि ह्यांनी आता ते सगळं मातृसत्ता कुटुंबाचं सांगितलं. तसं नसतानाही आज अनेक प्रौढांचे, भाऊ बहिणींचे संबंध फारसे खेळीमेळीचे राहिलेले नाही आहेत असं आपल्याला बाहेर दिसतं. सारांश म्हणजे आपण एक वागतोय, एक दाखवतोय, आपल्या मनात एक आहे आणि आपलं स्वप्न एक आहे, अशी काहीतरी ही सगळी रचना होत चालली आहे असं मला फार वाटतं. जुन्या व्याख्येनुसार एका छताखाली राहणारी रक्ताच्या नात्याची माणसे म्हणजे कुटुंब. आता रक्ताच्या नात्याला पर्याय म्हणजे मग दत्तक घेतलेलं, म्हणजे रक्तसदृश नातं निर्माण केलं, पण एका छताखाली राहिलं. आणि ह्या घराचा, ह्या छताचा पाया काय, तर परस्पर विश्वास, बाकी काही नाही. पैसा, शारीरिक बळ उसनं घेता येईल, विश्वास उसना घेता येत नाही. तो असेल ते कुटुंब टिकेल अशी आपली कल्पना आहे. समूहवाद आणि वंशसातत्य या कल्पना जगातल्या सर्व समाजात सर्व काळात आहेत. वंश नष्ट व्हावा असं कुणालाच कधी वाटत नाही, आणि कितीही म्हटलं तरी हा ना तो, पण समूह हवाच असंही वाटतं. मग कुटुंबाकडून अपेक्षा काय असतात, किंवा जिथे जिथे कुटुंबासारखी माणसं राहत आहेत त्यांच्या अपेक्षा काय असतात, तर त्या माणसाच्या सनातन अपेक्षा आहेत. कुटुंबाकडून म्हणून वेगळ्या नाहीत. एक, आम्हाला एकत्र आणा, म्हणजे आमचं संघटन करा, एकत्र आणा. दुसरं, आम्हाला संरक्षण द्या, कारण माणूस हा कितीही म्हटलं तरी भयभीत झालेला प्राणी असतो. त्याला अनेक गोष्टींची भीती असते. त्याच्यामुळे मग त्याला सतत वेळ पडली तर मला कोण वाचवेल. म्हणजे कोविडसारखं संकट आलं तेव्हा अनेकांना कुटुंबाचं महत्त्व नव्याने खूप कळलं, असा इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे. तेव्हा संरक्षण, आणि तिसरं संवर्धन करावं. म्हणजे संघटन, संरक्षण आणि संवर्धन ह्या कुटुंबाच्या 3 प्रेरणा आहेत. ह्या जुन्या काळापासून त्याच आहेत, आजही त्याच आहेत, पुढेही त्याच राहणार आहेत, कारण ह्या माणसाच्या सनातन प्रेरणा आहेत. त्याच्यामुळे हे काही आजच वेगळं झालं आहे असं काही म्हणायचं कारण नाही. आता ह्यांनी पितृसत्ताक, मातृसत्ताक वगैरे आपल्याला पुष्कळ सांगितलं, ते योग्यच आहे. पण भविष्यात ही कुटुंब कशी असतील किंवा असू शकतील ह्याचा जर विचार केला, मला नेहमी मुळात हा सत्ताक हा शब्दाचाच प्रॉब्लेम आहे. मातृ असो किंवा पितृ असो, सत्ता म्हटली की विरोध करायचा प्रश्न आलाच, आणि सत्ता ज्याला गाजवायला मिळते तो ती अनिर्बंध करायला जायचा धोकाही आलाच. म्हणजे कुटुंबासमोरचं खरं आव्हान जे आहे ते लोकशाही तत्वानी आपण कसं परस्पर हितकारी एकत्र जगू शकू किंवा शकणार नाही, हा खरा सगळा प्रश्न आहे ह्याच्यातला असं वाटतं. आजवर जी कुटुंब व्यवस्था आहे ती भविष्यामध्ये कशी कशी बदलेल ह्याची आज आपल्याला झलक सुरूच झाली आहे. काही भयंकर नवं हे नाही आहे. म्हणजे अनेक लाँग डिस्टन्स फॅमिलीज आहेत आज, की नवरा एका देशात आहे, बायको एका देशात आहे, मुलं कुठेतरी आहेत, आणि वर्षातनं एखादा 8-15 दिवस सगळ्यांना सोयीची मधली एक जागा शोधून ते एकत्र येत आहेत. हे आजचं एक कुटुंबाचं चित्र आहे. कदाचित तुमच्या माझ्यापर्यंत ते आलं नसेल, पण हे लवकरच येणार आहे, हे काही फार वेळ लागणार नाही. आणखी एक प्रकार असा होईल की पती हा पत्नीच्या घरी राहिला जाईल. म्हणजे आज जे निर्विवादपणे पत्नी ही पतीच्या घरी राहायला येते आहे,
आणि तिची कोणतीही गोष्ट मूळची राहत नाही आणि त्याची झोपण्याची उशीसुद्धा बदलत नाही. ह्यातून त्यांच्यात जे काय तणाव येतात, हा प्रश्न कदाचित विरुद्धही काही काळानं होईल, जेव्हा पुरुष बायकांकडे किंवा पत्नीच्या घरी राहायला जातील. ती व्यावहारिक सोय असेल, पण त्यावेळी बायकांना काय तडजोडी कराव्या लागल्या होत्या हे कदाचित त्या पुरुषांना कळेल. ते कबूल करतील किंवा करणार नाहीत. आणखी एक कुटुंबाचं रूप असेल ते एक स्त्री आणि 2 पुरुष किंवा 2 स्त्रिया आणि 1 पुरुष असं असेल. हे आपल्याला वाचायला ऐकायला बरं वाटत नाही, पण हे स्वरूप होण्याचं दाट शक्यता आहे. पॉलिॲमरीसारख्या कल्पना आज जगभर राबवल्या जात आहेत आणि खरोखरच एकाच बाईनी आणि एकाच पुरुषांनी आयुष्यभर एकत्र राहणं हे कंटाळवाणं आहे, हे आव्हानात्मक आहे. आणि गरज पडल्यास आणि परस्पर मान्य असल्यास ह्यात वैविध्य का नसावं अशासारखे विचार येत आहेत. ह्या व्यवस्थांचे अंतिम परिणाम अजून दिसलेले नाहीत. त्याच्यामुळे हेच बरोबर आहे, हेच करायला पाहिजे असं काही म्हणायचा प्रश्न येत नाही, पण ह्या शक्यता आहेत आणि ह्याची पण थोडी थोडी सूचना आज समाजात मिळायला लागलेली आहे. आणि शेवटचा एक कुटुंबाचा प्रकार असेल जो कम्यूनमध्ये एकेकाळी झाला, की कम्युनिटी लिव्हिंग आहे. 2, 4, 5, 6 माणसांनी एकत्र राहायचं. पण आपल्या देशामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारच्या कुटुंब संस्थेला फार मोठं यश आलेलं नाही, कारण आपण व्यक्तिकेंद्री माणसं आहोत. त्याच्यामुळे मग समूह जीवन जरी जगायचं म्हटलं तरी त्या 5-6 लोकांच्या कुटुंबात एक जण कोणीतरी आर्थिक व्यवहार बघायला लागतो, एक कोणीतरी बाई आज काय स्वयंपाक करायचा हे रोज सांगायला लागते, एक कोणीतरी इतरांशी वागण्याचे नियम ठरवतं. आणि मग ज्या लोकशाहीसाठी ते केलं ती काही तितकीशी व्यवहारात आली नाही अशी शक्यता दिसते. तर अशा प्रकारे आपल्या कुटुंब जीवनाचा चेहरा मोहरा नजीकच्या भविष्यात बदलेल असं दिसतं. पण कुटुंब नसेलच असं दिसत नाही, कारण आज मला अनेकदा हे जाणवतं की अनेक माणसं एकटेपणापोटी आत्महत्या करतायत, जीवनाला कंटाळली आहेत. म्हणजे आमच्या वेळी फक्त हिंदी सिनेमात अमिताभ बच्चनलाच असं असायचं की इस दुनिया में मेरा कोई नहीं. असं नसतं. माणसाला कोणी ना कोणी आवडतं नावडतं, जवळचं दूरचं, हक्क सांगणारं हक्क बजावणारं असतं कोणी ना कोणी. पण इथून पुढच्या काळात जेव्हा कोणी असं म्हणेल की मी काय करू, माझं कोणी नाही आहे, तेव्हा त्याला मग विचारावं लागेल की बाबा रे तू कोणाचा होतास का कधी? अचानक एका दिवशी माझं कोणीतरी असावं ही अपेक्षा तू करू शकतोस का? तेव्हा कौटुंबिक नातं हा एक दीर्घ पेरणीचा शेतीचा प्रकार आहे, ज्यातलं काही उगवेल काही नाही उगवणार. पण पेरलंच नाही तर अर्थातच काहीच उगवणार नाही. इतकं हे सोपं आहे. कुटुंब संस्थेचा अति प्रभाव का झाला, किंवा जर आपल्याला त्याच्यातनं थोडं सुटायचं असेल, थोडा व्यक्तिगत विचार करायचा असेल तर काय काय करता येईल, अशा काही मला वाटतात त्या गोष्टी मी सुचवते आहे. मला पहिली आणि महत्त्वाची गोष्ट वाटते की लग्नातून कुटुंबाचा जन्म होतो हे बरोबर आहे, पण लग्नसंस्थेचं अतिरेकी ग्लॅमर हा आपल्याकडला गंभीर प्रश्न आहे आणि ते दुर्दैवाने वाढत चालले. म्हणजे पूर्वी कदाचित एका दिवसात ते संपत असेल, आता आठवडा लग्न सुरूच असतात ती. आणि कळत न कळत अतिशय वाढीच्या वयापासून मुलींच्या मनावरती लग्न होणं हे काहीतरी अचिव्हमेंट आहे असं सांगितलं जातं. वास्तविक लग्न टिकवणंही खूप जास्त अचिव्हमेंट आहे. व्हायला काही फार करावं लागत नाही, सहजासहजी लग्न होऊन जातात. ह्या लग्नसंस्थेच्या अतिरेकी महत्त्वाचा खूप दुष्परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर झालेला आहे. काहीही करून लग्न झालं पाहिजे. अतिशय पुरोगामी असणारे, मुलींना खूप कर्तबगारीला वाव देणारे पालकही एका टप्प्यावर इतके रेस्टलेस होतात की ते अनेकदा चुकीचे निर्णय घेऊन मुलींना चुकीच्या लग्नांमध्ये सुद्धा घालतात. आणि त्या मुलीही त्यावेळी नाही विवेकवादी विचार करू शकत. तेव्हा लग्न
म्हणजे 1 शालू 4 दागिने 8 दिवसाचा हनीमून आहे का 2 माणसं फुलण्याची शक्यता आहे. खात्री तर जगात कुठेच नसते, पण शक्यता आहे असा विचार करायला मुलांना शिकवणं हा मला अतिशय महत्त्वाचा भाग वाटतो. लग्नाचं काउन्सिलिंग खूप करतात, लग्न का करायचं आहे ह्याचं काउन्सिलिंग खूप ह्याच्या पुढे करायला लागेल असं मला वाटतं. कुटुंबांच्या बाबतीत दुसरा एक मुद्दा मला वाटतो की स्पेस या कल्पनेचा खूप विचार व्हायला पाहिजे. अलीकडे 3-4 वर्षाच्या मुलांनाही मला माझी स्पेस द्या असं वगैरे असतं. का बुवा, का द्यायची? स्पेस घेऊन तू काय करणार आहेस? स्पेस म्हणजे तुझी कल्पना काय आहे? तरुण मुलींना आता अनेक लग्नांचे जेव्हा काही संघर्ष येतात किंवा ती मोडतात तेव्हा त्या मुली नेहमी म्हणतात की मला माझी स्पेस मिळत नव्हती. तुला मुळात स्पेस का हवी होती हे माहिती आहे का? बरं, जेव्हा कधी मिळाली तेव्हा तिचा तू नीट वापर करू शकलीस का? का तिचा भलताच काही वापर तू केलास की त्या स्पेसचा त्रासच जास्त झाला इतरांना? अशा अनेक गोष्टी आहेत. मी ह्याची चेष्टा करत नाही, पण ह्या ज्या खूप लोकप्रिय आणि सवंग कल्पना आहेत ना की लग्न झालंच पाहिजे, स्पेस प्रत्येकाला मिळालीच पाहिजे वगैरे, ह्याचं काय करायचं हा इथून पुढचा फार मोठा प्रश्न असेल असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाचा कुटुंबाचा जो पाया आहे तो माणसांनी सामायिक अटींवर जगायला शिकणं हा आहे. आपण 2 माणसं असतो, 10 माणसं असतो. आज एक सभा आपली आहे. या सभेच्याही काही किमान सामायिक अटी असतील की किती वेळ ही सभा चालेल, किती वेळ लोक बसतील, बसलेली लोक कशी व्यवहार करतील, बोलणारे लोक कसा त्यांचा गैरफायदा न घेता योग्य वेळी थांबतील वगैरे असं. तर आज मला मानवी नातेसंबंधातच एकूण प्रत्येकाला माझ्या अटीवर जगायचं आहे, प्रत्येकाला आपापल्या अटीवर जगायचं आहे. पण जीवन व्यवहार हा सिंग्युलर अटींवर चालणार नाही, कारण तो 2 माणसांचा असल्यामुळे तो सामायिक अटींवरच चालला पाहिजे. तेव्हा कुटुंब संस्थेच्या सुरक्षेसाठी किंवा तिचं चांगलं आकलन होण्यासाठी आपल्याला पुढच्यांना सामायिक अटींवर जगायला शिकवावं लागेल. मी माझ्या अटी, माझ्या मागण्या, माझं कर्तृत्व ह्याचं एका मर्यादेपलीकडेच तो मजवून आपल्याला चालणार नाही. आणखी एक असं वाटतं की कुटुंबात विलीन व्हायचं का सामील व्हायचं हा खूप विचार करायला पाहिजे. अनेकदा असं होतं, विशेषतः बायकांचं, आणि आज इथे बायकांची थोडी संख्या जास्त आहे म्हणून, की त्या कुटुंब जीवनात स्वतःला विलीन करतात आणि मग काही वेळाने त्यांना पश्चात्ताप व्हायला लागतो की अरे माझं तर काहीच उरलं नाही, मी तर सर्वस्वानी विलीन झाले ह्या सगळ्यामध्ये, पण मग ह्याला जाणीव नाही, त्याला जाणीव नाही, आमका माझे आभार मानत नाही, तमका मला पुष्पगुच्छ देत नाही वगैरे अशा तक्रारी त्या सुरू होतात. खरोखरी विलीन व्हायची गरज असते का? गरजेला सामील होणं आणि गरजेला एकटं राहणं हे आपल्याला करता येणार नाही का याचाही विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. काही एका बाबतीमध्ये आपलं असलेलंच कुटुंब जीवन आनंदी कसं करता येईल, कारण ह्या सगळ्या गोष्टी काही एका दिवसात होणार नाहीत. स्पेसची मागणी काही एका दिवसात बंद होणार नाही. तो एक फॅन्सी शब्द आहे सध्या, त्याच्यामुळे कोणीही उठावं आणि मला माझी स्पेस द्या असं म्हणावं अशी सगळी मजा असते ती. पण जर आपल्याला हे आनंदी करायचं असेल, आहे त्याच्यात अर्थपूर्ण जगायचं असेल, तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौटुंबिक नातेसंबंध हे लवचिक ठेवावे लागतील. म्हणजे बाई आहे म्हणून तिने स्वयंपाक करायचा, पुरुष आहे म्हणून त्यांनी कमवायचं, मुलं आहे म्हणून त्यांचे फक्त लाडच एकतर्फी करत राहायचं. हा पण एक मुद्दा खरं बघायला पाहिजे की कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्थान कसं कसं बदलत गेलं आहे. तर आज कुटुंबातल्या मुलांचं स्थान अतोनात डोईजड झालेलं आहे अनेक घरांमध्ये, कारण मुलांची संख्या कमी आहे, त्यांना संधी अधिक हव्या आहेत, अनेक गोष्टी असतील. पण खरोखरी मुलं ही कुटुंबाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत का?
तसं असेल आणि त्यांना वाऱ्यावर सोडलं तर ती पुढे समाजाला, जीवनाला तोंड द्यायला तयार होतील का? त्यांना गरज आहे ना ह्या सर्व प्रकारच्या संगोपनाची. दुसऱ्या बाजूनी गृहिणीच्या दुःखाबद्दल पुष्कळ बोललं जातं, पण कुटुंब प्रमुखांचेही पुष्कळ प्रश्न आहेत, त्यांच्याही पुष्कळ कुचंबणा आहेत. आजही अनेक तरुण मुलींना कुटुंब प्रमुखांनी पूर्णपणे आर्थिक जबाबदारी उचलावी असं वाटतंय किंवा आपल्याहून जास्त आर्थिक भार त्यांनीच व्हावा असं वाटतंय. ह्याचं काय करायचं? आणि सर्वात महत्त्वाचं, अनुत्पादक घटकाचं कुटुंबात स्थान काय? दुर्दैवाने आज पैशाच्या दृष्टीने समाज अधिकाधिक त्याकडे वळत असल्याने जो पैसे मिळवतो त्याला कुटुंबात जरा तरी स्थान आहे, पण जो आमच्यासारखा असेल, वयस्क असेल, पैसे आज मिळवू शकत नसेल किंवा ज्याच्यावर अनावश्यक खर्च होत असेल, अशा माणसाला कुटुंबात काही स्थान नाही, कारण तो अनुत्पादक घटक आहे. अशा प्रकारची जर व्यवस्था आपण करायची म्हटली तर सातत्याने एक एक गट अनुत्पादकच होत जाणार ना. मग त्याला नाही स्थान राहणार आणि मग उत्पादक गट त्याच्यावरती बळजोरी करणार, भावनिक तरी. तर ही गरज किंवा ही अपेक्षा ठेवणं बरोबर आहे का? मला नेहमी जुन्या कुटुंब व्यवस्थेचं ह्या एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं, अनेक दोष आहेत तरीही, की त्याच्यात ती एक भली मोठी छत्री होती बघा. त्याच्यात माणसं सामावली गेली. माहेरी आलेल्या, दुर्दैवाने माहेरी आलेल्या मुली सामावल्या गेल्या, अंध अपंग सामावले गेले, हुशार कर्तबगार गेले, तसेच मतिमंद असतील तेही सामावले गेले. त्या छत्रीने कुणाला दूर नाही लोटलं. आता अशी छत्री आपण कुठून आणणार आहोत? घरातल्या 3-4 माणसांमध्येही अमका तमका जर काही करत नसेल तर त्याला त्याची टोचणी लागेल इतपत वागवणारी कुटुंब आज खूप आपल्याकडे झालेली आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे आपल्याला विचार करावा लागेल. आज दीर्घायुष्यामुळे कुटुंबांमध्ये 3-4 पिढ्या एकत्र राहण्याची गरज नाईलाजाने का होईना निर्माण झाली आहे. त्याच्याबद्दल असं राहूच नये किंवा राहावंच असं म्हणण्यात काही अर्थ नाही. ह्याच्यात व्यावहारिक प्रश्न असतात खूप. उदाहरणार्थ, प्रत्येक पिढीला वेगळं घर करणं शक्य आहे का? किंवा आर्थिक एवढा पुरवठा शक्य आहे का? तर तो जो होणार नसेल तर मला असं वाटतं की एक स्टँडर्ड रूल करायला पाहिजे की ज्याने त्यांनी आपल्या पिढीतल्या माणसाशी तुलना करायची, पुढच्यांशी करायची नाही. असं जर आपल्याला करता आलं तर आपल्या कुटुंब जीवनातले खूप प्रश्न कमी होतील. म्हणजे मला असं वाटणार की काय मी किती कष्टांनी हालानी जगले, माझी सून कशी चैनीत आहे. तिला असं वाटणार की तिच्या मुलीचे किती लाड होत आहेत, ती तिचा मी हिचा वगैरे मनात थोडा थोडा आकस बाळगून जगणार. कशाला पाहिजे? मी माझ्या पिढीत मला करायचं ते काय बरं वाईट केलेलं आहे, मी जर तुलना केली तर माझ्याच पिढीच्या इतर बायकांची केली पाहिजे. कुटुंबातल्या वेगवेगळ्या स्तरावरच्या माणसांनी एकमेकांशी स्पर्धा करणं, तुलना करणं, हेवे दावे मत्सर करणं, हे पण खूप गंभीर प्रश्न होत चाललेले आहेत. कारण आता मी म्हटलं तसं 3-4 पिढ्यांना एकत्र राहावं लागते. खूप लोकांना हल्ली असं वाटतं की मैत्री हा कुटुंब रचनेला पर्याय आहे. खूप लोकांना असं वाटतंय. आणि विशेषतः तरुण मुलांचे तर आजकाल लग्न करणे, नोकरी, परदेशी जाणे असे सगळे महत्त्वाचे निर्णय मित्रमंडळीत ठरतात. ते कुटुंबाला विचारत नाहीत, कारण कुटुंबाचा सल्ला फारसा बरा असेल असं त्यांना वाटत नाही. पण ते मित्रांच्या पातळीवर ते सगळं ठरत असतं. आणि ते असं सारखं म्हणतात की कुटुंब हे निवडता येत नाही, मित्र निवडता येतात. म्हणून मैत्री हा कुटुंब रचनेला चांगला पर्याय आहे. व्यक्तिशः मला असं वाटतं की तो होऊ शकेल, पण जेव्हा ती मैत्री तेवढी प्रगल्भ आणि नॉन पॉझेसिव्ह असेल तेव्हा. कारण जर मैत्रीत मालकीची भावना आली, खूप लोकांना आपल्या मित्राशी दुसऱ्या कोणी मैत्री केलेली आवडत नाही आणि ते त्याविषयी खूपच पॉझेसिव्ह किंवा मालकी हक्क असा बाळगायला लागतात. तशा मैत्रिणी काय कुटुंबाला पर्याय निर्माण होईल असं मला वाटत नाही. खूप प्रगल्भ मैत्री, खूप लवचिक मैत्री, खूप दीर्घकाळाचं आश्वासन देणारी मैत्री अशी जर मिळाली तर कदाचित काही पर्याय मिळेल.
पण तो सगळ्यांना मिळणार नाही. विशेषतः सध्याच्या काळात माणसं इतकी पटापट घरं गावं देशसुद्धा बदलतात की कसं काय तुम्ही लाँग टर्म एखादा ॲश्युरन्स मैत्रीतनं घ्याल याच्याविषयी मला शंका वाटते. शेवटचा मुद्दा मला असाही वाटतो की आजचं कुटुंब जीवन अधिक आनंदी सुखाचं करायचं असेल तर आत्ता जे मी सांगितलं त्या काही गोष्टी आहेतच, त्याच्यात सामील व्हायला हवं आहे, विलीन व्हायला नको आहे, आपल्याच पिढीशी तुलना करायला हवी आहे. जरूर तेव्हा काउन्सेलिंग घ्यायला हवं आहे. अजूनही आपल्याकडे काउन्सेलिंगबद्दलचा टॅबू 100% मिटत नाही आणि घरच्या गोष्टी घराबाहेर कुठे न्यायच्या अशा कल्पनेतून माणसं त्याच्यात अधिक खोल रुतत जातात. त्यापेक्षा योग्य वेळी त्या जर योग्य तज्ज्ञाकडून समजून घेतल्या, थोडी उकल करून घेतली तर, आणि जास्त लोक जसे करतील तसा हा टॅबू कमी पण होईल. अगं बाई हिच्याच घरात असं का, असं नाही, खूप घरांना हे लागतं अशासारखा विश्वास त्याच्यामध्ये वाटेल. आज माणसांना खूप 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 प्रगती करायची आहे. 15-20 वर्षाच्या नातवंडांनासुद्धा पुढच्या 20 वर्षाचं प्रोजेक्शन वगैरे तयार असतं त्यांचं, आणि मग अमुक झालं की मी अमुक करणार आहे, अमुक झालं की अमुक करणार आहे वगैरे अशा योजना ते आखत असतात. तर सगळं चांगलं आहे ते, पण मला नेहमी असं वाटतं की जितका तुम्ही जास्त उंच उडणार असाल ना तेव्हा पडल्यावर खाली झेलणारे जास्त समर्थ हात तुम्हाला पाहिजेत. ते तुम्हाला कुटुंबच देईल आणि ते तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी डेव्हलप करावे लागतील. ते एका दिवशी अचानकपणे पैसे टाकून, मिठी मारून, फोटो काढून वगैरे ते काहीही होणार नाही आहेत. ते खूप प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील. तसे जर केले तर मग कुटुंब संस्था काही फार जाचक वाटायचं कारण नाही. कारण तसं म्हटलं तर आपण नोकरी करतो तीही एक संस्थाच आपण पत्करलेली असते. आपल्या घरात कामाला माणसं येतात त्यांनीही आपली एक व्यवस्थाच पत्करलेली असते. अशा सेवाभावी संस्था काम करतात त्यांचीही एक व्यवस्था असतेच. तेव्हा माणसं केवळ मुक्त किंवा मोकाट अशी सर्व काळ राहतील हे अव्यवहार्य आहे, हे जमणार नाही आहे. मग एक ना एक व्यवस्था जर करायचीच असेल तर कुटुंब व्यवस्था ही फार काही दूषित अशी व्यवस्था असणार नाही. ते आनंदी करायचं आपल्या हातात आहे, ते विचारांनीच आपल्याला करावं लागेल. ह्याच्यात शुभदा चौकर यांचा एक लेख होता, माझा उल्लेख करायचा राहिला. त्याच्यात त्यांनी आम्ही स्वतंत्र तरी एकत्र अशासारखा शब्दांचा हे केलेला आहे. तो छानच आहे, पण माझ्या सोयीने स्वतंत्र आणि माझ्या सोयीने एकत्र असं नाही चालणार. करायचं असेल तर मग ज्यावेळी समोरच्याला गरज आहे त्यालाही एकत्रचा आपल्याला हात द्यावा लागेल. म्हणजे पुन्हा आपण लवचिकतेच्या मुद्द्याकडे येतो असं मला वाटतं. शुभदा चौकर यांनीच, त्या आज इथे नाही आहेत बहुतेक, त्यांनी त्या चतुरंगाचं लोकसत्ताची कामं करत असताना त्यांनी जिव्हाळ्याचं बेट ही कल्पना खूप मांडली होती आणि त्यावर त्या काळात पुष्कळ पत्रव्यवहार वगैरे पण झाला होता. तेव्हा माणसांना आपली जिव्हाळ्याची बेटं निर्माण करावीच लागतात. इथून पुढे जास्त लागतील कारण आपण अतिशय जगणार, ही पण आता वस्तुस्थिती आहे. पूर्वी कसं मुलांचा मार्गी लागेपर्यंत आईबापाई त्या दिशेकडे वळत होते, ते एका अर्थी सुटसुटीत होतं. आज 80-90 वर्ष आपल्याला जगायचं आहे. आपला उत्पादक कालखंडच संपल्यावर, आपली मुलं मोठी झाल्यावर खूप वर्ष आपल्याला जगायचं आहे आणि एकमेकाच्या सोबतीने संगतीने आपल्याला जगायचं आहे. हे जर वास्तव मान्य करायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्याला अधिकाधिक विचाराने आणि जास्तीत जास्त निर्दोष कुटुंब रचनेकडेच पुन्हा पुन्हा यावं लागणार आहे. त्याला आपल्याला काही पर्याय असेल असं मला वाटत नाही. आज ह्या निमित्ताने मी माझ्या मनात आलेले काही मुद्दे सांगितले. आशा आहे की आपल्याही विचारांना ह्यातून चालना मिळाली असेल. नमस्कार. दोन्ही पाहुण्यांनी अगदी छान आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की कुटुंब व्यवस्था इतिहासात कशी निर्माण झाली, कशी रुजली, याचं श्रीनाथजी बापट यांनी छान मार्गदर्शन केलं आणि सद्यस्थिती किंवा पुढे कशी कुटुंब व्यवस्था निर्माण होणार आहे याचंही आपल्याला त्यांनी छान सांगितलेलं आहे.
खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उपस्थितांचे मी सर्वांचे आभार मानते. मान्यवरांचे आभार. तसेच लेखकांचे आभार, भाषांतरकार त्यांचेही आभार, मुखपृष्ठ साकेत कम्युनिकेशनचे रवी पवार यांचे आभार. हा अंक वेळेत छपाई करून उत्कृष्ट करून दिला त्याबद्दल संवाद प्रिंटर्सचे आभार. हॉल उपलब्ध करून दिला MES सोसायटी यांचेही आभार. फोटोग्राफर, विश्वसंवाद केंद्र, न्यूज एजन्सी यांचेही आभार. तसेच श्रोत्यांचेही आभार. जलपान व्यवस्थापक मिलिंद लिमये यांचेही आभार. तसेच अनावधाने कुणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार. आणि मला इथे सूत्रसंचालनाची संधी दिली त्या सर्व वरिष्ठांचे त्यांचेही आभार. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र या संस्थेचं कार्यालय भारत भवन शुक्रवार पेठ इथे स्थलांतरित झालेलं आहे. तरी आपण सर्वांनी एकदा भेट द्यावी अशी विनंती करते.